सगळ्यात पहिल्यांदा केटी ब्लॉगरमध्ये आपलं सर स्वागत. आणि मी जाणार आहे आज नाशिकला. माझ्यासोबत माझे मेंबर आहेत जे की माझे दोस्त आहेत. आहे बाळा, आज कॅज्युअल तो माझ्यासोबत राहतोच, पण माझ्यासोबत आणखी तिघंजण आहेत जे की आम्ही 5 जण जाणार आहेत. ते एकदा सगळ्यांची ओळख करून देतो. तर हा आहे अमोल, माझ्यासोबत काम करतो. सामी, तर हा आहे सामी आणि रुद्रा सर. तर असे म्हणून आम्ही 5 जण जाणार आहेत नाशिकला, त्र्यंबकेश्वरला. आणि सध्या आहेत आम्ही रामवाडीच्या स्टेशनवर. आता इथून आम्ही नाशिक फाटा, तिथून आम्ही बस वगैरे बुक केलेलं आहे. ती बसनं आम्ही जाणार आहोत डायरेक्ट नाशिक. तर आपला जो प्रवास आहे तो पाहण्यासाठी तुम्ही चालू ठेवा, आपण आहेत लाईनवर. तर फर्स्ट आम्ही मेट्रोमध्ये आहे. मेट्रो चला आपण ऑन द वे आहेत. ते आपले बॅग वगैरे घेण्यासाठी आहेत. हा पिंटा ती बॅग, हा पिंटा ही बॅग, हा बॅग होल्डर. फायनली महाकालीच्या ट्रॅव्हल्समध्ये मी बसलो आहे आणि माझ्यासोबत आहे बाळा. खाली शेअरिंग वगैरे शीट्स वगैरे केल्या आहेत, एकाला दाखवतो फक्त मी. ठीक आहे, तर तो आहे अमोल. कुठे? हा, हे आहे अमोल. आणि आपलं दुसरे टीम मेंबर आहे सामी. हाय इकडं, दिसतो का पक्का? हां, तर या प्रकारे आपली सगळे टीम वगैरे तर बसलेली आहे. आणि आपण सकाळी आय थिंक आपण 5-5:30 पर्यंत पोहोचू तिथे. तर काही पण प्रॉब्लेम झाला तर हा सॉल्व करणार आहे. याची जिम्मेदारी आहे ती प्रॉब्लेम सॉल्व करायची. काय म्हणतो बाळा? हां, मी करणार. जो प्रॉब्लेम आहे तो सगळा सॉल्व मी करणार. कोणाचा प्रॉब्लेम? सगळाच जो काय आहे. कोणता प्रॉब्लेम? ते उत्तर दे म्हणतो मी, तो प्रॉब्लेम सगळ्यांनी सॉल्व करतो. तर आता रिस्पॉन्सिबिलिटी बाळाची. चला आपण डायरेक्ट आता उतरल्यावर व्हिडिओ. ठीक आहे, तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आपला पूर्ण आपलं त्र्यंबकेश्वर फिरायचं आहे. तर फायनली आता मी आहे नाशिकमध्ये आणि जस्ट उतरलो आहे. आणि मॉर्निंगचे वाजत आहे जवळपास 5. नो ट्रॅफिक, नो काहीच इश्यू. गुड मॉर्निंग नाशिक. तर मी आहे आता नाशिकमध्ये आणि आता आम्ही जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. सगळ्यांना आंघोळ वगैरे केली आहे. हे बाळा आणि ते 3 जण, असे की 5 जण आहेत. आणि आंघोळ वगैरे सगळं रेडी आहे. आमची लालपरी येण्याची वाट पाहतोय आम्ही. की पलकडे साईडला बस स्टॉप आहे, तो आलकडे साईडला लालपरी आणि आमच्या समोर लालपरी. चला आता आपण जाऊया त्र्यंबकेश्वरला. लवकरच मित्र वगैरे येणार आहे. एकदा आपण ऑल्टोनं जाऊया, नाहीतर आपण जाऊ लालपरी. फायनली नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही पोहोचलो आहेत. आणि लवकरच आपली एंट्री जी होणार आहे ती मध्ये होईल. पण सध्या इथं ट्रॅफिक आहे भरपूर आणि संडे असल्यामुळं तर सगळ्यात जास्त ट्रॅफिक आहे. तरी आणखी आपण डोंगर वगैरे आपला चढायचा बाकी आहे, आपल्या वरती वगैरे जायचं बाकी आहे. जर VIP तिकीट काढायचं असेल तर ते पण बाकी आहे. हे ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काही माहिती भेटेल. आणि पार्किंग वगैरे सगळं आपण पार्किंग वगैरे लावून आलो आहेत. तर 50 रुपये पार्किंग वगैरे आहे. आणि जर गुजरात वगैरे त्या साईडची आली तर जराशे 200 रुपये घेतात, जास्ती नाही. तर याप्रमाणे आणि इथं ऑटो वगैरे भरपूर भेटतात. नाशिकपासून फक्त 30 किलोमीटर आहे. आणि आपल्याला लालपरी पण भेटते. कॉन्टेंट वीज भेटलो का? तर मी आता त्र्यंबकेश्वर टेम्पलच्या एक्झॅक्ट उत्तरद्वारला. आम्हाला VIP पास वगैरे काय भेटलेलं नाही आहे. तर आमचा असा प्लॅन आहे की आम्ही बाहेरून वगैरे दर्शन करणार आणि सगळे चौकड फिरणार. तर हे आहे उत्तर महाद्वार आहे.
पूर्ण ऊन आहे पण तरी पण वातावरण इकडे एकदम थंड आहे. ऊन तर आहे पण वातावरण थंड आहे. आता ते उभं राहिलेत, आम्ही फिरतोय आता. आम्ही सगळं डिसाईड केलं की आम्ही कॉमन लाईनला लागणार आहात आणि ती लाईन चालणार आहे 5 घंटे तरी पण राहून. म्हणजे आता वाजता 9:30. तर आमचं दर्शन होईल संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत दर्शन होऊन जाईल. लाईन तर लय मोठी आहे. तेच म्हणून तेच आपला एक्झॅक्ट तीर्थराज हे आहे कुशवार्थ त्र्यंबकेश्वर देवस्थान. आणि कुंड आहे तर कुंडामध्ये पाय वगैरे धुतात. Turn right, then your destination will be on the right. हे ते कुंड. तर हे आहे तीर्थराज कुशावर्त कुंड. तर तुम्ही पाहू शकता एकदम फर्स्ट क्लास आहे. आणि ते वरचा आहे ना ते ब्रह्मगिरी आहे. तर हे आहे कृष्णवर्त कुंड. आणि मी तिथं आणि तो पिंटा कुठे गेला हां. तर हा एक ते बाकी दोघं तिकडे बाकी आहे. तर आम्ही फिरतो आता. तर मी आता सगळं पण पहा पुरं याचं लोक पुरं दगडी काम आहे. पुरं दगडी पुरी गुफा आहे सारखं. गन्ने का जूस 20 रुपये. इधर है. गन्ने का जूस 20 रुपये ग्लास. जे की नाशिकमध्ये सगळ्यात मोठं आहे. तर मी आहे नाशिकमध्येच आणि माझ्या एक्झॅक्ट फ्रंटला गौतम बुद्धाची मोठी मूर्ती आहे. पण तिथे थोडासा मोबाईल वगैरे अलाउड नसल्यामुळे मी आणि माझे साथी म्हणजे माझी टीम मध्ये गेलो होतो आम्ही. पण आम्हाला मोबाईलचं ॲक्सेस नव्हतं. 2-4 मिनटं 5-10 मिनटं बसलो आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर हे मोठं स्ट्रक्चर आहे. मोठं एकदम मोठं. आवाज फुल आवाज आहे ना. तर कसं एकदम हा आता पंचधातूची मूर्ती हे माहीत नव्हतं मला. भाऊ साहेब चला ठीक आहे. तर म्हणजे तेच तसं सगळं इन्फॉर्मेशन वगैरे द्यायला. आम्ही तर फक्त फिरण्यासाठी आलेलो आहोत. आता आपण जाणार तर वरी लेणे आहे. चला आता आपण त्या फास्टपैकी तिकडे जाऊ आणि चेक करू आपल्या लेण्या कशा आहेत. तर हा पिंट्या माझ्यासोबत ऑलवेज सोबत राहतो. 5 जण चलत आहेत पांडव लेणीला. आणि आता मी तिथं बायपासून शॉर्टकट जायचा प्रयत्न करतोय. तर हा एक शॉर्टकट आहे. हा तो पांडव लेणीच्या पायऱ्या चढत मी अर्ध्यापर्यंत आलोय. पण आता सेम डायलॉग माझा हार्ट म्हणतंय की मालिक तुम्ही थांबता कमी थांबू. त्याचं माझ्यासोबत एक दुसरं पण आहे. जवळपास वरती गेलेत माझे ते सोबती टीम मेंबर. काही चढायलेत काही चढायलेत. मी पण आता नाशिकचा छोटा व्ह्यू बाकी देवाला दाखवतो. ठीक आहे पूर्ण हे तलाव होता तो की आजकाल बंद आहे. ते नाशिक आहे पूर्ण. वॉटर पार्क स्विमिंग पूल. तरी पांडव लेणी आहे
पण तुम्ही पाहू शकता एकदम एकदम अंधारा दिसते. एकदम मोबाईलची टॉर्च लावली आहे तरी पण पूर्ण पांढरलेली आहे. या साईडला डायरेक्ट घर आहे. हो हो ओय चलो आता सगळ्यात मोठी आहे गौतम बुद्धाची मूर्ती. असं असं पाय ठेवायचं. सगळं अंधार अंधार आहे. इथं आहे. इथं पाय पडायचं. या साईडला पण आहे आणि वरती वरती पण आहे जे डोळ्यात दिसते पण तुम्हाला दिसणार नाही. या कोपऱ्यात तिथं वरती हे 23 नंबरची लेणी आहे. त्या इथे पांडव लेणी वगैरे आहेत त्या भरपूर म्हणजे बऱ्याच मोठ्या आहेत. तिथं 22-23च्या गुफा वगैरे आहेत. तर जवळपास सगळ्या गुफा वगैरे फिरलोत आणि आता अशी अपेक्षा करूया की आपण जरासं आता पंचवटी साईडला जाऊया. कारण ही जी गुफा आहे गुफा क्रमांक 3 तिथं आहे 2 त्या साईडला 1 बस 2 बाकी आहेत. आपण जाऊया रिटर्न. तर नाशिकमध्ये मी पहिलं फिरलो त्र्यंबकेश्वर. नंतर गौतम बुद्धाचं एक विहार होतं तिथे गेलो. त्याच्यानंतर मी गेलो ते गुफा होत्या पांडवाच्या तिथे गेलो. आणि आता लास्ट आहे तर हे आहे एक राम मंदिर आहे. काळा रामाचं मंदिर असं म्हणतात. तर मी तिथे आहे आणि मध्ये वगैरे जाऊन आलो आहे. बस मोबाईल फोटो वगैरे काढण्यासाठी तिथं पण परमिशन नाही आहे. तर स्पष्ट लिहिलं आहे की फोटो आणि व्हिडिओ इज नॉट अलाउड. पण मी बाहेरून तुम्हाला दाखवू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही मला. मंदिर जे आहे हे असं आहे एकदम मोठं आहे. तिथपर्यंत आता इथून महात एंट्री होते आणि हे जे आहे इथे ते महाल मानायचे होते. सगळा दरबार आहे ना तर त्यांचं इथे बसायचं असं म्हणा. तरी बरंच पुराण आहे आणि प्रत्येक टायमाला सगळी पण पूर्ण फ्रेम आहे. इथं देणगी वगैरे देऊ शकता पण एकदम भारी बांधलं आहे.